मंजर भागामध्ये जरांगेंच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे। जरांगेंवर जेसीबी मधून फुलांची उधळण केली जाणार आहे। जरांगे मंजरमध्ये दाखल होताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जाईल। दरम्यान मुंबईकडे निघालेल्या मराठा आंदोलकांना फळांचं वाटप सुद्धा करण्यात येत आहे। तर मराठा आंदोलक हे आता मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय मंजर भागात जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे। जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे। चंद्रकांत, मंचरमध्ये जय्यत तयारी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची करण्यात आली आहे। होय, आता आपण मंचरमध्ये आहोत। मी आपले व्हिडिओ जर्नलिस्ट विकींना सांगेल की हे बघा सगळी पब्लिक कशी जमा झाली। सगळी पाटलांच्या स्वागतासाठी खरं तर पाटील इथं यायला किमान 2 तास बाकी आहे, म्हणजे 3 तासही लागतील कदाचित। पण त्याच्या आधी सकाळपासून ही सगळी मंडळी जेसीबी लाईनीत लावून बसले। भला मोठा हार पाटलांच्या स्वागतासाठी इथं जेसीबीला लावून सज्ज आहे। 5-6 जेसीबी आहेत। नंतर इकडे पेरवाटप आपल्याला माहिती आहे, इकडं हा जो परिसर आहे मंचर, खेड, राजगुरुनगर, नारायणगाव, हा सगळा मुंबईचा परस भाग मानला जातो। इथनं सगळा भाजीपाला किंवा फळावळी सगळी मुंबईला जातात। म्हणून ह्या जे आंदोलक मुंबईला निघाले त्यांच्यासाठी खास पेरू वाटप, बघा तिकडे पेरू वाटप, सगळे शेतकरी स्वतःच्या शेतातलं पेरू, फळ, केळं जे काही असेल ते या आंदोलकांना मोफत वाटतात। का तर आपला पाठिंबा दर्शवणं आणि त्यांची वाटणी खातं हेळसांड होऊ नये। कारण शेवटी मुंबईला निघले सगळे मराठवाड्यातून आलेली मंडळी। कुठून आले गावाले? राजा ठाकरे बघा सगळी मंडळी, हे सगळी मंडळी अगदी हे बिस्किट जे ते आपापल्या पद्धतीने जे ते वाटप करते, सगळं जे मिळेल ते आपापल्या सद्धीनं ही सगळी मंडळी आहेत। मला सांगा काय काय तयारी पाटलांच्या स्वागतासाठी इकडे? हा आंबेगाव तालुका आहे। आंबेगाव तालुक्यामध्ये मंचर सेंटर आहे। मंचरमध्ये तमाम आंबेगाव तालुक्यातील सगळे सकल मराठा बांधव या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि दादांच्या स्वागतासाठी इथं तुम्ही जेसीबी पाहिली असतील, जेसीबीला हार लावून तयार आहेत। पुन्हा जेसीबीच्या त्या ठिकाणी साह्याने फुलांची उधळण आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि येणाऱ्या सगळ्या मराठा बांधवांसाठी ठिकठिकाणी खाद्याचे स्टॉल लावले, फळांचे स्टॉल असतील, बिस्किटाचे असतील, चटणी भाकरीचे स्टॉल असतील, भेळीचे स्टॉल असतील, सगळं मोफत, सगळं मराठा बांधवांच्या वतीनं सगळं विनामूल्य या ठिकाणी सकाळी 7 पासून आम्ही 7 वाजल्यापासून निकोटवाडी ग्रामस्थ पेरू वाटप करत आहे। मनोज आता जरांगे मनसर निकोटवाडीचे सर्व ग्रामस्थ पेरूचे वाटप करत आहेत। कुठे खाद्याचे स्टॉल लावलेत, पाण्याचे स्टॉल लावलेत, बिस्किटाचे स्टॉल लावलेले आहेत। सर्व मोफत सुविधा केलेली आहे। काय काय तयारी? आम्ही गेली महिनाभर या दौऱ्याचं नियोजन करत आहोत। तालुक्याच्या वतीने सकल मराठा समाजाची आम्ही मीटिंग घेतली आणि पूर्ण आंबेगाव तालुक्यात सर्व काही गावं आहेत त्या गावांच्या माध्यमातून खाद्यपदार्थांचे स्टॉल असतील, नाश्ता असेल, पाण्याची व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल। किती वाजल्यापासून मुंबई? हे इथं आम्ही सकाळी 8 वाजता या ठिकाणी उभे आहोत। 8 वाजता आम्ही या ठिकाणी मंचरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आम्ही हायवेला या ठिकाणी पाटलांना उशीर होतो यायला। पाटलांना उशीर जरी होत असेल तर आपल्याला काही नाही, 4-8 दिवस इथं रस्त्यावर उभं राहील तरी आमची तयारी आहे आणि पाटलांसाठी काही पण शेवटी मराठा आरक्षण हे आम्ही घेणारच, आमच्या मराठी हक्काचं आहे आणि ते घेणार। म्हणजे बघा ही सगळी तयारी, भगिनी पण आली। अगदी चंद्रकांत, पाटलांबरोबर आम्ही आहोत आणि आम्ही हे मराठा आरक्षण घेतल्याशिवाय पाटील तर मागे येणारच नाही। आम्ही त्यांच्यासोबत नेहमी आहे। म्हणजे ही सगळी मंडळी आहेत या भागातली, आंबेगाव तालुक्यातली सगळी पाटलांच्या स्वागतासाठी त्यांना खाद्य वाटप केलं जातं आणि हा जो उत्तर भाग आहे पुणे जिल्ह्याचा सगळं आंदोलनामुळे होताना दिसतो। इथून काही निघलेत मंडळी। थोडक्यात तयारी जय्यत आहे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी, स्वागतासाठी। अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।